1 व्ह्यू आला होता, 2 व्ह्यू आले, 3 व्ह्यू आले. बाप, म्हणलं इतका आनंद. 3 व्ह्यूज आले होते, इतका आनंद झाला होता. मी माझ्या ताईला दाखवतो की ताई बघ 3 व्ह्यूज आले, 3 व्ह्यूज आले. आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटतं, म्हणजे एकाला एक ट्रॉफी भेटणं. आणि माझ्यासाठी हे 1K सबस्क्रायबर ही माझी खरी मेहनत आहे, हीच माझी ट्रॉफी आहे. मी खूप काही शिकलोय व्लॉग्स थ्रू, कॉन्फिडंट झालोय, स्टेज डेअरिंग आली आहे. पब्लिक मध्ये मी असं बडबड करू शकतो. 4 वर्ष, किती 4 वर्षापासून युट्यूबला व्लॉग्स बनवतोय. 8 वर्षापासून म्युझिकली टिकटॉक पासून व्हिडिओज बनवतोय. मी जेव्हा 8वीला होतो तेव्हापासून मी व्हिडिओज बनवतोय. टिकटॉक होतं, म्युझिकली होतं, त्याच्यावरती मी खूप सारे व्हिडिओज बनवले. खूप एक्सपिरियन्स भेटला. त्यानंतर टिकटॉक बॅन झालं आणि मी यूट्यूब स्टार्ट केलं. आज यूट्यूबला 4 वर्षाची माझी मेहनतला 1K फॉलोअर्स, 1K सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. ते फक्त तुमच्या प्रेमामुळे. वाटलं नव्हतं एवढा प्रवास करून हे फळ भेटेल, पण खरंच आज जे 1K सबस्क्रायबर झाले त्याचा आनंद गगनात मावत नाही. काय सांगू तुम्हाला, किती आनंद होतोय. म्हणजे अशी बॉडी थरथर कापायला लागती जेव्हा आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटतं. म्हणजे एकाला एक ट्रॉफी भेटणं. आणि माझ्यासाठी हे 1K सबस्क्रायबर ही माझी खरी मेहनत आहे, हीच माझी ट्रॉफी आहे. आणि मी खरंच थँकफुल आहे तुमचा की तुम्ही माझ्यावरती एवढं प्रेम केलं, माझे व्लॉग्स बघितले, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं. एक मुलगा जो 8वी पर्यंत त्यांनी एकही फोटो काढला नव्हता, तो आज तुमच्या समोर पुऱ्या पब्लिकमध्ये 100 जण, 1000 जण पुऱ्या क्राऊडमध्ये व्लॉग्स थ्रू बडबड करायला लागलाय. न कोणाला घाबरता कॉन्फिडंटली बोलायला लागलाय. फक्त तुमच्या प्रेमामुळे. तुम्ही जो मला सपोर्ट केलाय 1K सबस्क्रायबर पर्यंत. मी आतापर्यंत 130 व्हिडिओ टाकले, पण 130 व्हिडिओमध्ये मी स्वतःला ओळखायला लागलोय. मी पहिले पब्लिकमध्ये जाऊन माहितीये का, म्हणजे असं बडबड करायला जरी असं वाटलं ना की भाई हा बघतो आता मी कसं बडबड करू, असं माझं व्हायचंच नाही. माहितीये का, काय सांगू तुम्हाला. पण जसं जसं मी ब्लॉग्स बनवायला लागलो, मी आता लास्ट 3 महिन्यापासून डेली व्लॉग्स बनवायला लागले. डेली म्हणजे 1 दिवस आड ब्लॉग टाकतोय. तू म्हणशील 1 दिवस आड, तू 4 दिवस ब्लॉग टाकतो, पळून जातो. पण खरंच माझ्या मागे ना कधी कधी कामं निघून जातात, त्यामुळे थोडं मागं पुढं होतो. पण मी माझा 100% देतो मी 1 दिवस आड ब्लॉग टाकू. पण कधी कधी असं होतं की यार आता काम निघलंय, कारण मला शॉपवरती बसावं लागतं. मी फोटोग्राफी पण करतो, व्हिडिओग्राफी करतो, आणि स्वतःवरती शिकण्याचा, व्हिडिओ एडिटिंग शिकण्याचा किंवा वेगवेगळ्या अशा गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं मी थोडं लेट होतो ब्लॉग टाकण्यासाठी. सो प्लीज मला समजून घ्या. मी कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न करेल माझ्या व्लॉगमध्ये, आणि तुम्हाला माझ्या व्लॉग्स थ्रू हे जग कसं आहे, हे जग किती सुंदर आहे, आणि ह्या जगामध्ये काय काय अशा भारी प्लेसेस आहे, आणि काय एंटरटेनमेंट मी तुम्हाला करू शकतो, हे मी माझ्या व्लॉग्स थ्रू मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि थँक्यू. खरंच तुम्ही 1K सबस्क्रायबर केले. जे माझे व्लॉग्स बघता, एवढे 1000 लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंय. मी त्यांचे खरंच थँकफुल आहे की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं. मी खरंच तुम्हाला कधीच नाराज नाही करणार. मी खूप काही शिकलोय व्लॉग्स थ्रू, कॉन्फिडंट झालोय, स्टेज डेअरिंग आली आहे. पब्लिकमध्ये मी असं बडबड करू शकतो. फक्त तुमच्या प्रेमामुळे. तुम्ही जे माझ्यावरती प्रेम करता त्याचमुळे हे शक्य झालेलं आहे. 4 वर्षाआधी हा व्हिडिओ बनवला होता. यामध्ये मला ठीक बोलता पण येत नव्हतं की हाय गाईज, हा माझा पहिला व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. सो वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आमची कुलदैवत म्हणजे चोंडाची रेणुका माता. तर आम्ही तिथं नवरात्रीमध्ये पाय पडायला गेलतो. तर त्यानंतर मी असेच व्हिडिओज बनवत गेलो. म्हणजे हा एक पहिल्यांदा मी जो ब्लॉग बनवला होता यूट्यूबला, मला अजूनही आठवतं की देवी बसल्या होत्या. देवीच्या प्रेडमध्ये मी आमच्या कुलदेवीला गेलो होतो. त्याचा मी हा व्हिडिओ बनवला होता. आणि मी फक्त घरून इंट्रो बनवला, गाडीमध्ये एक व्हिडिओ शूट केला, आणि त्यानंतर युट्यूबवरून एक क्लिप उचलली आणि ती टाकून दिली. म्हणलं लोकांमध्ये कसं बडबड करू आणि कसं मंदिरात शूट करू, कारण खूप अशी पब्लिक होती. त्यामुळे तो व्हिडिओ उचलला, घरी आल्यावरती आउटरो बनवला आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून दिला.
व्हिडिओ जसा एक्सपोर्ट केला आणि त्यानंतर मी व्हिडिओ अपलोड केला यूट्यूबला. 1 तास लागला होता. 1 तास नाही, का आलं तेव्हा 4G नेट होतं आणि मी माझं 1 GB नेट राहिलं होतं. मी काय केलं, ते 1 GB, आता कसं आहे अपलोडला खूप GB लागतं भाई, तुम्ही समजू शकता. जे ब्लॉग्स वगैरे अपलोड करतात ते, तर त्याला 4-5 GB लागत होतं. तर मी काय केलं, ताईचं घे, दादाचं घे, पप्पाचं घे, गल्लीत जाय, मित्राचं घे, आता सगळ्यांचं नेट गोळा करत 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 ते 4G सगळ्यांचं संपून टाकलं आणि फायनली माझा व्हिडिओ एक्सपोर्ट झाला. त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर मी स्क्रोल करतोय, किती व्ह्यूज येत आहे, किती व्ह्यूज येत आहे, किती व्ह्यूज घेत आहे, किती व्ह्यूज येत आहे. 1 व्ह्यू आला होता, 2 व्ह्यू आले, 3 व्ह्यू आले. बाप, म्हणलं इतका आनंद, 3 व्ह्यूज आले होते, इतका आनंद झाला होता. मी माझ्या ताईला दाखवतो की ताई बघ 3 व्ह्यूज आले, 3 व्ह्यूज आले. म्हणजे ते सांगू शकत नाही, इतका आनंद झाला होता. आज पर ब्लॉग माझे 100, 150, 200, 250, 400, 500 व्ह्यूज येतात. तो आनंद खूप वेगळा आहे. आणि ते 3 व्ह्यूज आले होते, तो आनंद खूप वेगळा आहे. म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड केला होता, मला समजत नव्हतं की मी याला टायटल काय टाकू. मी टाकलं होतं की आमच्या म्हणजे ॲट टेम्पल रेणुका देवी वगैरे असं काहीतरी कॅप्शन टाकलं होतं. तेव्हा इंग्लिशमध्ये कॅप्शन टाकायचं असं की इंग्लिशमध्ये. पण आता कसं झालंय की आता म्हणजे आय कॉन्टॅक्ट थ्रू आपलं पाहिजे, की मी तुम्हाला बोलतोय असं ब्लॉग्स वगैरे आपण त्याच्यामध्ये करतो खरंच. पण ते एक्सपिरियन्स खूप भारी होता. आयुष्याचा पहिला ब्लॉग, आयुष्यात पहिल्यांदा 1K सबस्क्रायबर झाले, खूप आनंद होतोय. असाच आपण टप्पा गाठत राहू, 100K, 1 मिलियन, 10 मिलियनचा टप्पा गाठू, 100 मिलियनचा टप्पा गाठू. आणि हे सर्व मी माझ्या ब्लॉग्स थ्रू तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे खरंच ना, विचार करा, एक मुलगा जो कधी 8वी पर्यंत त्याने फोटोज काढले नव्हते, तो आज कॉन्टेंट क्रिएशन करतोय, ब्लॉग्स बनवतोय, तुम्हाला सगळ्यांना एंटरटेनमेंट करतोय, तुमच्यासोबत रोज कम्युनिकेशन करतोय ब्लॉग्स थ्रू. जे माझे ब्लॉग्स बघतात आपल्या वाळूजमधून, छत्रपती संभाजीनगरमधून किंवा बाहेरच्या सिटीज मधून जे ब्लॉग बघताय, खरंच थँक्यू सो मच. तुम्ही माझे ब्लॉग्स बघता, माझ्यावरती एवढं प्रेम करता. मी कधीच तुम्ही जे माझ्यावरती प्रेम करताय ते मी कधीच विसरू नाही शकणार. थँक्यू सो मच. तुम्ही इथपर्यंत मला सपोर्ट केला, असाच पुढेही देखील सपोर्ट करा. मी तुम्हाला खरंच एंटरटेनमेंट करत राहील, ब्लॉग्स बनवत राहील. माझ्या ब्लॉग्स थ्रू तुम्हाला मजा येईल, हसू येईल, याचा मी खरंच प्रयत्न करेल. थँक्यू सो मच. ज्यांनी माझ्यावरती प्रेम केलं, 1K सबस्क्रायबर कंप्लीट केले. आपल्याला खूप पुढे जायचंय, खूप आयुष्य एक्सप्लोअर करायचंय. भारतामध्ये काय, भारताच्या बाहेर काय, पुऱ्या जगामध्ये काय काय अशा भारी भारी गोष्टी आहेत ज्या आपण एक्सप्लोअर करू शकतो, हे मी तुम्हाला माझ्या ब्लॉग्स थ्रू दाखवणार आहे. आणि पवन खराडकर हे नाव खरंच मोठं करून दाखवू, की लोक आपल्याला नाव ठेवतात की भाई हा व्हिडिओ बनवतो, अभ्यासात ढगळ आहे, असं तसं नुसता व्हिडिओज बनवतो, काय येतं याला, टाइमपास करत राहतो, इकडे हिंडतो तिकडे हिंडतो. पण सगळ्यांना आपण दाखवून देऊ की कॉन्टेंट क्रिएशन करणं म्हणजे एक बेरोजगारी नाहीये, त्यातून पण काहीतरी साध्य होतं आणि आपल्या मनाला चांगलं वाटतं. कॉन्टेंट क्रिएशन करून आपली हॉबी असते की व्हिडिओज बनवून लोकांना हसवून द्यायचं, लोकांना एंटरटेनमेंट करायचं. हेच मी माझ्या ब्लॉग्स थ्रू तुम्हाला दाखवतो आणि पूर्णपणे रॉ राहण्याचा प्रयत्न करतो. आणि मी पूर्ण रॉच राहतो माझ्या ब्लॉग्स मध्ये. तुम्ही जे माझे ब्लॉग्स बघता तुम्ही समजू शकता. पहिले पवन कसा असायचा, हाय गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल, तर मी आता आलो आहे इथे, असं व्हायचं बाई. आता हे गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल, तर आता आम्ही चाललोय असं तसं, हे ते या ब्लॉग्स थ्रू मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे तेव्हाचा पवन आताचा पवन एकदम फ्री झाला आहे. मी ऍक्टिंगचे क्लास लावलेले, त्यामुळं हा पवन पूर्ण फ्री झालेला आहे. मला स्टेज डेअरिंग आली, कॉन्फिडन्स आला, लोकांमध्ये पब्लिकमध्ये बडबड करण्याचा मोटिवेशन भेटलं. आता ते शब्द चुकला, सॉरी. खरंच की त्या पवनमध्ये, या पवनमध्ये, या 4 वर्षामध्ये पवन स्वतःला एक्सप्लोर करू शकला. लास्ट वर्षापासून मी कंटिन्यूज ब्लॉग्स टाकण्याचा प्रयत्न करतोय. थँक्यू सो मच जे माझे ब्लॉग्स बघतात, ईच अँड एव्हरीवन. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ होता, ब्लॉग नव्हता. मी माझ्या मनात होतं त्या भावना मी व्यक्त केल्या या व्हिडिओ मार्फत. असाच व्हिडिओ आपण 10K ला बनवू, 100K ला बनवू.
थँक्यू सो मच. ज्यांनी ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं, माझ्यावरती प्रेम केलं, माझ्यावरती विश्वास ठेवला माझं चॅनल सबस्क्राईब करून, की हा मुलगा काहीतरी आपल्याला एंटरटेनमेंट करेल, याच्या ब्लॉग्स थ्रू आपल्याला नवीन नवीन गोष्टी बघण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं. म्हणजे आग थरथर कापतोय, इमोशनल होतोय. खरंच 1K टप्पा माझ्यासाठी खूप मोठा आहे. म्हणजे ज्यांचे 10-20 मिलियन सबस्क्रायबर असतात त्यांनी पण ही गोष्ट महसूस केलेली आहे की 1K सबस्क्रायबरला किती आनंद होतो. थँक्यू सो मच. असा एक्सपिरियन्स आयुष्यात कधीच येणार नाही. 1K सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच. ज्यांनी ज्यांनी माझे ब्लॉग्स बघितले, माझ्यावरती प्रेम केलं, माझं चॅनल सबस्क्राईब केलं, थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या ब्लॉग्स मध्ये, पुढच्या व्हिडिओज मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय बाय गाईज. बाय बाय. टाडांग डांग 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 टाडांग डांग 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 टाडांग डाडांग 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 डुंग.